नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण फवारणी करत असताना योग्य औषधाची निवड करतोच, पण कधीतरी महागडी औषधे सुद्धा खरेदी करतो. पण पाण्याच्या गुणवत्तेचं काय? जर फवारणीच्या पाण्याचा pH आपणा सर्वांना माहीत आहे की न्यूट्रल हा 7 असला पाहिजे, पण फवारणी करत असताना आपण नदीचं, बोरवेलचं, विहिरीचं, तळ्याचं पाणी वापरत असतो. ते अल्कलाइन आहे की ॲसिडिक आहे ते आपल्याला माहीत नसतं. तर त्या सर्वाचा सारासार विचार करून आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्या पिरियडमध्ये आपल्याला तणनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्मान्नद्रव्ये, कीटकनाशके यांचा आपल्याला म्हणावे असे रिझल्ट आपल्या झाडांवरती मिळत नाहीत. शास्त्रीय दृष्टिकोन असा सांगतो की फवारणीची वेळ जी आहे ते सकाळी आणि संध्याकाळी जर आपण व्यवस्थित फवारणी घेतली तर ते झाडांमधून औषध लवकर शोषले जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपण फवारणीसाठी पाणी, वेळ, त्यानंतर औषध, आर्द्रता आणि टेम्परेचर या सारासार सगळ्यांचा विचार करून त्याचे संतुलन राखले जावे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि शेवटी असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याकडे औषध आहेच, पण औषध योग्य रीतीने कशामार्फत आपण ते झाडांमध्ये पोचवायला पाहिजे ते आपण सगळ्यात जास्त त्याची काळजी घेतली पाहिजे. नमस्ते.